नमस्कार, मी श्रुती राहुल. न्यूज टॉप 9 या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते. महत्त्वाच्या सगळ्या घडामोडींचा आढावा घ्यायचा आहे. सुरुवात करणार आहोत बीडमध्ये मस्साजोगचे सरपंचांच्या हत्येप्रकरणी नेमक्या काय काय घडामोडी घडलेल्या आहेत, सुरुवातीला ते जाणून घेऊया. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींच्या मालमत्ता जप्तीला सुरुवात. सर्व फरार आरोपींसह वाल्मिक कराडचं बँक खातं गोठवलं. कराड 24 तासात सरेंडर होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी बीडमध्ये तळ ठोकून आतापर्यंत 100 जणांची चौकशी. वाल्मिक कराडची पत्नी मंजिली कराडचीही चौकशी. सीआयडीनं जप्त केलेल्या गाडीतील मोबाईलमध्ये संतोष देशमुखांना मारहाण करतानाचे व्हिडिओ. बड्या नेत्याचा फोन गेल्याची माहिती. बडा नेता कोण, नाव जाहीर करा, दमानी यांची ट्विट करत मागणी. आताच काही माध्यमांकडून कळलंय की सीआयडीने जी चौकशी केली आहे तर त्या स्कॉर्पिओमध्ये 2 मोबाईल मिळाले. त्याचा डेटा रिट्रीव्ह करण्यात आलाय आणि त्याच्यात संतोष देशमुखला मारहाण करतानाचे अतिशय भयानक असे व्हिडिओज आहेत. अंजली दमानी यांना आलेल्या व्हॉइस मेसेजची पोलिसांकडून तपासणी. सरपंच हत्या प्रकरणातील फरार आरोपींचे मृतदेह सापडल्याची खात्रीलायक माहिती नाही. बीड पोलिसांकडून स्पष्ट. व्हॉइस मेसेज करणारा दारूच्या नशेत असल्याची माहिती. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंनी राजीनामा द्यावा. धनंजय मुंडेंविरोधात पुरावे गोळा करणार. रोज बीडमध्ये आंदोलन करणार. अंजली दमानिया आक्रमक. आरोपींची संपत्ती जप्त करून नाही तर अटक करून समाधान मिळेल. संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आरोपींना फाशी द्या. संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांची मागणी. दरम्यान सीआयडीकडून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणेंचीही चौकशी. संघटित गुन्हेगारी आहे ही सगळी पहिल्यापासून, आणि ह्याला कुठेतरी आळा घालण्यासाठी जे सगळे धागेदोरे सगळे उलगडून ह्यांना सगळ्यांना अटक करून ह्यांना फाशी द्या. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड एकाच नाण्याच्या 2 बाजू. भाजप आमदार सुरेश धस यांचा निशाणा. वाल्मिक कराड म्हणजे धनंजय मुंडे, धनंजय मुंडे म्हणजे वाल्मिक कराड. एकाच नाण्याच्या 2 बाजू. शोले पिक्चर मधला अमिताभ बच्चनने कॉइन नव्हता का उचलला, तोच आहे. हे दोघे जय आणि वीरू एकच आहे. फडणवीस जवळचा दूरचा पाहत नाहीत, योग्य ते निर्णय करतील. चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया. बीड प्रकरणात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कारवाई करतील. चौकशीनंतर जे निष्पन्न होईल त्यावर सरकार कारवाई करेल. मंत्री गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया. तर मला हे मान्य आहे की घटनाच इतकी भीषण आहे की लोकांनी रस्त्यावर उतरणं, भावना व्यक्त करणं यात काही चुकीचं नाही. पण त्यांनी आश्वस्त झालं पाहिजे की देवेंद्रजी कोणाला सोडणार नाही. देशमुख कुटुंबाला 7 जानेवारीपर्यंत न्याय द्यावा. सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे यांची मागणी. देशमुख कुटुंबाला न्याय मिळाला नाही तर आंदोलन करणार, काकडेंचा इशारा.